बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी पुण्यातून आहे। पुण्यातून ही एक मोठी बातमी समोर येते। खराडी परिसरात पुणे सायबर पोलिसांनी मोठी छापेमारी करत बनावट कॉल सेंटर उद्ध्वस्त केले। डिजिटल अरेस्टच्या नावाखाली अमेरिकन नागरिकांना फसवणाऱ्या सायबर फसवणुकीच्या रॅकेटचा आता पर्दाफाश करण्यात आलाय। पोलिसांनी 100हून अधिक जणांना ताब्यात घेतलं असून यामध्ये अनेक तरुणींचा समावेश आहे। 41 मोबाईल फोन, 61 लॅपटॉप ही यात जप्त करण्यात आले। पुण्यातील कॉल सेंटरवर हा छापा टाकण्यात आलाय। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्यासोबत जोडले गेलेत। हे डिजिटल अरेस्ट रॅकेट प्रकरण नेमकं काय? नक्की आपण जर पाहिलं तर खराडी परिसरामध्ये ही तीच कंपनी आहे। त्यामध्ये रात्रीपासून पुणे सायबर पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे। 100 ते 120 लोक जे आहेत ते आतमध्ये काम करत होते आणि हे सर्वजण गुजरातचे आहेत। गुजरातमधून हे सर्वजण पुण्यामध्ये येऊन त्यांनी एक कॉल सेंटर सुरू केलेलं होतं आणि या कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिकेतील लोकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली ते फसवत होते। आतापर्यंत 41 मोबाईल, 61 लॅपटॉप जप्त केलेले आहेत। तर 4 जण जे आहेत त्यांना या संदर्भात अटक केलेली आहे आणि आतमध्ये जे कॉल सेंटरमध्ये काम करणारे कर्मचारी 100च्या वरती आहेत त्यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। या सर्वांची चौकशी सुरू आहे आणि सर्व मुद्देमाल जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे आणि काही वेळामध्ये हे सर्व मुद्देमाल घेऊन पुणे पोलीस जे आहेत ते पोलीस आयुक्तालयात कार्यालयात जातील। त्या ठिकाणी पोलीस उप आयुक्त असतील, त्याचबरोबर जॉईंट आयुक्त जे असतील ते या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन सर्व माहिती देतील। अत्यंत मोठी कारवाई जी आहे ती पुणे पोलिसांनी या ठिकाणी केलेली आहे आणि गेल्या 10 तासापासून ही कारवाई सुरू आहे। यामध्ये अनेक महत्त्वाचे काही धागेदोरे जे आहेत ते पुणे पोलिसांच्या हाती लागलेले आहेत आणि आंतरराष्ट्रीय ही टोळी आहे। बाहेरच्या देशातील लोकांना लुटण्याचं काम जे आहे डिजिटल अरेस्टच्या नावाखाली हे सर्वजण करत होते आणि ही मोठी कारवाई करत पुणे पोलिसांना मोठे यश आलेलं आहे। खराडी हा परिसर आहे, मोठ्या IT कंपन्या ज्या आहेत त्या या परिसरामध्ये आहेत आणि या अनेक कंपन्या अशा पद्धतीने बाहेरच्या त्यामुळे हे जे रॅकेट उघड झालंय हे पुढे काय होतं, कारवाई काय होते पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।